हाय गाईज, आज बनवत आपण तंदुरी कोलंबी. ती कशी बनवतात ते बघूया. त्यासाठी काय काय लागते बघूया. त्यासाठी इथे आपण घेतले आहे 300 ग्रॅम कोलंबी. सोलून घेतलेली, आपण साफ करून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे. 300 ग्रॅम एकदम क्लीन करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे घेतले आपण लसूण, आलं आणि मिरचीचा ठेचा. नंतर इथे मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण लाल तिखट म्हणजे हे मिरची पावडर. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे बेसन, ते आपण भाजून घेतलेलं आहे. गरम आणि इथे दही घेतलेलं आहे आपण, थोडंसं कलर. इथे ऑर्गॅनो दही गाळून घेतले. आणि इथे आपण व्हाईट पेपर घेतलेलं आहे थोडासा. आणि इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे. हे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता त्यात लिंबू पिळते. आता आपण त्यात पहिले लिंबू पिळून घ्या. दहीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि हे भाजून घेतलंय, बेसन भाजून घेतलेले. त्यात आता आपण लिंबू पिळतो आधी. वरती बी एक पण नाही दिसत. बी बघ, बियाच बिया. इथे आता आपण लिंबू पिळून घेतलेला आहे. आधी आपण हा मसाला बनवून घेऊया. त्याच्यात आपण कोलंबी घेतोय. आपल्याला आता कोलंबीला लावून घ्यायचं आहे ते. सगळं आपलं घरचंच साहित्य आहे, घरच्याच साहित्यात करतोय. तर 10 मिनटं असंच ठेवून झाकून. आता याला आपण 10 मिनटं साईडला ठेवून देऊया झाकून. इथे आता आपण म्हणजे स्टिक घेतलेली आहे, एक लांब म्हणजे लॉंग स्टिक असते ती घेतलेली आहे. त्याला आपण ते आता कोलंबी लावून घेतो अशा प्रकारे. हे बघा अशी अशी. इथून असे घेतले, अशा इकडे काढ. अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायची.
अशीच आपण सर्व कोलंबी लावून घेऊया आता. तंदूरची खीर केली तुपाची. ह्याच्यात आपण ठेवलेलं आहे ह्याच्या आत आपण ठेवलं आहे कोळसा आणि त्यात आपण तूप टाकलेलं आहे आणि त्याची आपण धुरी केलेली आहे. म्हणजे नाही बघ काय करतोस? आता आपण त्यावरचं हे झाकण काढलं. बाऊल काढून घेतलेलं आहे बघा. असं मध्ये ठेवलेलं आपण, वाटीत नव्हतं ठेवलं. तर आपण इथे इथे आपण आता कोळसा ठेवलेला आहे. कोळसा घेतले पेटून तव्यात ठेवले आणि खाली गॅस चालू आहे आणि त्याच्यावर आपण ठेवतोय आता. ह्याच्यात आपण ठेवूया झाकण. पूर्ण नाही बसत, असंच बसत. गॅस पण आपला चालू आहे खाली. मग आपण डिश काढून घेतलेला, आपण त्याला पलटी करून घेतोय. आता पुन्हा एकदा आपण डिश ठेवणार. हे बघा, इथे आपण पुन्हा एकदा डिश आणून घेतलेली आहे. आपण पुन्हा एकदा पलटी मारून घेऊया. आता आपण पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवूया. गरम होतं ना. इथे आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे. आपण तिला पलटी मारून घेतो पुन्हा. आता मस्त वास सुटलाय. शिस्त असा इथंच खायला घेऊ. हे हे बघा, आता इथे आपण नेट ठेवलं, जाळी ठेवलेली आहे. ते आपण तिला आता फ्राय करून घेणार थोडंसं. केवढ्याशा झाल्या त्या.
मस्त आपली कोलंबी तंदुरी रेडी. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.